नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जूनचा रिव्ह्यू. आणि आजचा हा जो एपिसोड आहे ना, तो खरंच खूप रंजक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की एकीकडे स्वामींचं भजन सुरू असतं आणि त्याचवेळी दुसरीकडे जय हिम्मत करून सुभाषसोबत बोलायला थोडासा बाजूला जातो. आणि त्यावेळी सुभाष मात्र रागातच त्याच्याकडे पाहत असतो. तर आपली शर्वरी, आसावरी, अनु आणि मयू पुन्हा पुन्हा पाठीमागे वळून बघत असतात. खरंच जय आपल्या पप्पांची समजूत काढेल का, असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. आणि मग त्यानंतर जय सुभाषसोबत बोलायला सुरुवात करतो. तो पहिलंच वाक्य असं म्हणतो की काका, मला माहिती आहे की तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये पडण्याचा मला कोणताच अधिकार नाही, पण या सगळ्यामध्ये माझा भाऊ म्हणजेच गौतम हा सुद्धा इन्व्हॉल्व आहे आणि म्हणून मला तुमच्याशी बोलावं लागतंय. आणि त्यावेळी सुभाष मात्र रागातच म्हणतो की कोणी काय केलं याने मला काही फरक पडत नाही. इथे माझ्या पोटच्या पोरीने माझं ऐकलं नाही, तिने नको ते केलं, मग दुसऱ्या कोणाला बोलून काय उपयोग आहे. मला ना खरंच कोणाला दोष द्यायचा नाही. आणि त्यावेळी जय म्हणतो की नाही, चुकताय तुम्ही. आणि हे ऐकून सुभाष आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो. तर जय स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही आसावरीचा हात एका चुकीच्या मुलाच्या हातात द्यायला निघाला होता. तुम्ही त्याची नीट चौकशी न करताच त्याची आसावरीसाठी निवड केली होती आणि याच गोष्टीचा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतोय, अपराधी वाटतंय. आणि इतकंच नाही तर त्या दिवशी थोडं जास्त झालं असतं आणि काकूंच्या जीवावर बेतलं असतं तर मग तुम्ही काय केलं असतं, ही भीतीसुद्धा तुमच्या ना या रागातून डोकावते. आणि हे ऐकून सुभाष जयकडे पाहतच राहतो. तर जय अतिशय समजूतदारपणे सुभाषशी बोलत असतो. त्याला म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, मला ना माझ्या आजूबाजूला बायका असणं अजिबात आवडत नाही. मला बायकांचं काहीच आवडत नाही. पण तुमच्या ह्या ज्या 4 मुली आहेत ना, त्या खरंच खूप वेगळ्या आहेत. आणि तुम्ही त्यांच्यावर जे संस्कार केले आहेत ना, ते खरंच खूप चांगले आहेत. जेव्हा ही सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर आली ना, तेव्हा त्या डगमगल्या नाही, खचल्या नाहीत. त्या हिमतीने येईल त्या संकटाला सामोऱ्या गेल्या. आणि या सगळ्यामध्ये त्यांना फक्त आणि फक्त तुमचा विचार करत होत्या. तुम्हाला माहिती आहे का, शर्वरीच्या मनात फक्त तुमचा आणि तुमच्या बायकोचा विचार होता. ती फक्त एकच म्हणत होती की काही झालं ना तरी माझ्या मम्मी पप्पांना त्रास होता कामा नये, काही झालं ना तरी त्यांची मान खाली जाता कामा नये. हे जे काही घडत होतं त्याचा मी प्रॅक्टिकली विचार करत होतो, प्रॅक्टिकली सोल्युशन शोधत होतो. पण आसावरी आणि शर्वरी मात्र पूर्णपणे तुमचा विचार करत होता. अहो, आसावरी तर बोल्यावर चढली होती. तिचं आणि त्या गौतम बांदेकरचं लग्न लागत होतं, पण तरीसुद्धा ती मुलगी एका शब्दाने काही बोलली नाही, तुमच्या शब्दाबाहेर गेली नाही. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तिला त्या बांदेकरबद्दल कळलं ना, तेव्हा ती म्हणाली की मी मम्मी पप्पांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. जेव्हा आपल्याकडे पुरावे असतील तेव्हा आपण त्यांच्याशी बोलूयात. आणि म्हणूनच आम्हाला शेवटपर्यंत शांत राहावं लागलं. आणि जयचं हे सगळं बोलणं ऐकून सुभाष रडतच त्याच्या मुलींकडे पाहतो. त्या चौघीही जणी मागे वळून बघतच असतात. स्वामींकडे प्रार्थनाही करत असतात. इकडे जय सुभाषला म्हणत असतो की काका, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, तुमचा अनुभव माझ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि म्हणूनच ना मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही. पण हो, मला इतकं कळतं की ज्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना, त्यांचंच लग्न व्हायला हवं. कारण जर तसं नाही ना झालं, मग तो त्या व्यक्तीसाठी कायमचा तुरुंगवास ठरतो. आणि जयचं ते बोलणं कुठेतरी सुभाषला सुद्धा पटतं. जय त्याला शेवटी हेही सांगतो की तुम्ही खरंच खूप लकी आहात, कारण या अशा 4 मुली तुमच्या पोटी जन्माला आल्या आहेत. खरंच मला ना त्यांचं कौतुक वाटतं. आणि ते ऐकून सुभाष रडतच त्याच्या मुलींकडे जाण्यासाठी निघतो. इकडे शर्वरी आणि आसावरी स्वामींकडे प्रार्थना करत असतात. आणि त्यानंतर मग सुभाष त्यांच्या पाठीमागे येऊन उभा राहतो, प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवतो. त्या दोघी रडतच डोळे उघडतात आणि सुभाषला पाहून त्यांना खूप आनंद होतो. आणि मग त्या चौघीही जणी सुभाषला रडतच मिठी मारतात. फायनली सुभाषने त्याच्या मुलींना माफ केलेलं असतं. त्यानंतर पमासुद्धा रडतच त्यांच्या जवळ येते. आणि त्यांना असं एकत्र पाहून जयला, गौतमला, त्याचसोबत उमाला, आकाशला आणि साक्षीला खूप आनंद होतो. सगळे मिळून स्वामींचे आभार मानतात. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. पमाने नेहमीप्रमाणे आपल्या कामाला सुरुवात केलेली असते. ती सुभाषला विचारत असते की आज तुम्हाला डब्याला कोणती भाजी बनवून देऊ. तर सुभाष म्हणतो की पमा, अगं तुला घरी येऊन अजून 2 दिवससुद्धा झाले नाहीत, लगेच कामाला सुरुवात केलीस का तू. तर पमा म्हणते की आता आराम ना खूप झाला, मला माझी रोजची कामं सुरू करायला हवी.
पण मग शर्वरी आणि आसावरी तिला म्हणू लागतात की मम्मी, जोपर्यंत आम्ही आहोत ना तोपर्यंत तू कोणतंही काम करायची गरज नाही आहे. तू प्लीज फक्त आणि फक्त आराम कर, बाकी सगळं आम्ही मॅनेज करू. पण पमाला वाटत असतं की आपल्या मुली त्यांची बाकीची कामं सांभाळून हे सगळं कसं करणार. पण शर्वरी म्हणते काही काळजी करू नको, तोच आम्हाला टाईम मॅनेजमेंट शिकवलं आहेस ना, मग आम्ही सगळी कामं अगदी व्यवस्थित वेळेवर पूर्ण करू. आणि मग ती तिच्या तीनही बहिणींना कामं वाटून देते. सुभाष म्हणतो की आज मी सुद्धा घरीच आहे, मी बाकीची कामं करेल आणि त्यामुळे पमावरचं खूप मोठं ओझं हलकं होतं. आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या कामांना सुरुवात करतात. शर्वरी देखील ऑफिसला जायला निघते आणि त्यावेळी ती स्वामींचे मनापासून आभार मानत असते. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना थँक्यू म्हणत असते. तर इकडे पमाला आणि सुभाषला सुद्धा त्यांच्या मुलींचं खूप कौतुक वाटत असतं. पमा तर म्हणत असते की ज्या घरात मुली असतात ना त्या घरातील देवही आनंदात असतात. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की ऑफिसमध्ये प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. तितक्यात तिथे तो मॅक आणि या सगळ्यांना सांगतो की हे बघा, थोड्याच वेळात सर इथे येतील, उद्या आपल्या नवीन प्रोडक्टचं लॉन्च आहे, सगळी कामं अगदी वेळेवर व्हायला हवीत. आणि त्यावर सगळ्या मुली हो म्हणतात. त्यानंतर आकाशही तिथे येतो, तो सुद्धा कामात असतो. शर्वरी त्याला काही गोष्टी विचारते पण त्याबद्दल त्याला काही कल्पना नसते आणि म्हणून तो शर्वरीला सांगतो की तू एक काम कर, कॉन्फरन्स रूममध्ये जयदादा आहे त्याच्याशी जाऊन बोल. त्यावर तीही हो म्हणते आणि मॅकला काही गोष्टी सांगून मग कॉन्फरन्स रूमकडे जायला निघते. इकडे जय दुसऱ्या एका टीमसोबत मीटिंग करत असतो, त्यांना प्रोडक्ट लॉन्चबद्दल सांगत असतो. आणि त्यांची ती मीटिंग सुरू असताना जयला एक कॉल येतो आणि तेव्हा त्याला समजतं एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या हातून गेलं आहे. आणि त्यामुळे जय तर खूपच चिडतो आणि त्याच्या स्टाफवर सगळा राग काढतो. तो म्हणत असतो की आता या नवीन कंपनीकडे लक्ष द्यायला लागते, म्हणून तुम्ही आपली जुनी सगळी कामं विसरलात की काय. हे इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलंच कसं काय आणि त्या नवीन कंपनीला मिळालंच कसं काय, तुमचं लक्ष कुठे होतं. आणि त्यामुळे ते सगळेजण घाबरून खाली मान घालतात. जय खूप जास्त चिडलेला असतो, त्या सगळ्यांना बडबड करत असतो. आणि त्याचवेळी नेमकी तिथे येते शर्वरी. ती एक डाऊट डिस्कस करण्यासाठी आलेली असते, पण जय तिच्यावर सुद्धा चिडतो आणि तो तिला असंही म्हणतो की तू सरळ इथे आतमध्ये कशी काय आली, तुला नॉक करता आलं नाही का. शरू म्हणते सर मी नॉक केलं होतं, पण जय ऐकून घेत नाही. तो खूप जास्त चिडतो, शरूलाच बडबड करू लागतो आणि त्यामुळे ती गप्प बसते आणि जयचं सगळं बोलणं ऐकून घेते. कॉन्ट्रॅक्ट हातातून गेल्यामुळे जयला खूप जास्त त्रास होत असतो आणि मग त्यानंतर रागाच्या भरातच तो शरूला सांगतो की आता इकडची कामं सोडा आणि साईटवर जा, तिथे काय सुरू आहे त्याचं मला अपडेट द्या. त्यावर तीही हो म्हणते आणि त्या कॉन्फरन्स रूममधून बाहेर येते. पण बाहेर आल्यानंतर तीही वैतागते, जय उगाचच आपल्यावर चिडला असं तिला वाटत असतं. तितक्यात तो जो पिऊन असतो तो तिच्यासाठी चहा घेऊन येतो, तर ही म्हणते की तूच पी. त्यावर तोही हो म्हणतो आणि चहा पिऊनही घेतो आणि मग शरू त्या साईटवर जायला निघते. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की सुभाष टिफिन घेऊन निघालेला असतो, पण त्यावेळी पमा त्याला म्हणू लागते की हो आता तुम्ही माझ्यासाठी अजून किती दिवस घरी राहणार आहात, तुम्हाला कामावर जायला हवं ना. पण सुभाष हसून म्हणतो की पमा डार्लिंग, तू काही काळजी करू नको, माझं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. आणि त्यावर पमाही हसून हो म्हणते. त्यानंतर मग ती आसावरीचा विषय काढते, म्हणू लागते की सुदैवाने आपली लेक वाचली, पण ती काही कायमची आपल्या घरी थोडी राहणार आहे, आपल्याला तिच्या लग्नाचं आता बघायला हवं ना, बाहेरची लोक काही म्हणण्याआधी आपणच हालचाल करायला हवी. आणि त्यावर सुभाष म्हणतो की अगदी खरं आहे ग, पण आपण करायचं तरी काय, कारण मला ना त्या खानोलकरांची भीतीच वाटते. तर पमा म्हणते मलासुद्धा, त्या तेजस्विनी ताई तर कशा आहेत, आपण त्यांच्याशी साधं बोलू शकत नाही, लग्नाची बोलणी कशी करायची. तर सुभाष म्हणतो पण करायला तर हवंच ना ग, आपण बघूयात काहीतरी यातून मार्ग काढूयात. त्यावर पमा म्हणते की हो ठीक आहे. आणि मग सुभाष म्हणतो की आपल्या पोरीला समजावून उपयोग नाही, कारण ती त्या पोरात अडकली आणि त्या पोराचं सुद्धा आपल्या बाईवर खूप प्रेम आहे, तो काही माघार घेणार नाही. आणि त्यावर पमा म्हणते की ठीक आहे हो, नका काळजी करू, इथपर्यंत आलोय ना आपण, मग पुढे सुद्धा जाऊ, स्वामी दाखवतील मार्ग. आणि त्यावर तोही हो म्हणतो. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की पावसाची जोरदार सुरुवात झालेली असते आणि त्याच संबंधितील बातम्या ऑफिसमध्ये हे सगळे लोक पाहत असतात. तितक्यात तिथे येतो जय आणि त्यांना सांगतो की एकदा का पावसाचा जोर वाढला की मग सगळीकडे ट्रॅफिक होईल, उगाच तुम्ही अडकाल, त्यामुळे आता तुम्ही घरी जायला सुरुवात करा. त्यावर तेही लोक आनंदाने हो म्हणतात आणि घरी जाण्यासाठी निघतात. पण मग त्यानंतर जयच्या लक्षात येतं की त्याने शर्वरीला साईटवर पाठवलंय. तो म्हणू लागतो की ही मुलगी नेहमी कशी काय प्रॉब्लेममध्ये अडकते ना, काय माहिती.
आणि मग तो शरूला कॉल करतो पण ती काही कॉल रिसीव करत नाही आणि मग तिच्या काळजीपोटी जय साईटवर जायला निघतो. इकडे शरूचं साईटवर तिचं काम सुरू असतं. थोड्याच वेळात जय तिथे येतो. तो रागातच तिला विचारतो की काय गं, तुला काही कळतं की नाही? पावसाची सुरुवात झाली, मग गुपचूप घरी जाता येत नाही का? जर इथे अडकली असतीस तर काय केलं असतं? तर शरू म्हणते की शायनर, मी घरीच जाणार होते, उगाच माझ्यावर चिडचिड करू नको. आणि तू का आलायस इथे? तर जय म्हणू लागतो की आता तू इथे होती म्हटल्यावर मला काळजीपोटी यावं लागणारच ना. या साईटची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मग ते दोघे उगाचच एकमेकांशी वाद घालत बसतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की जय आणि शरू एके ठिकाणी थांबून वडापाव खात असतात आणि त्याचवेळी त्यांच्या समोर खेळणाऱ्या मुलांचा फुटबॉल जयजवळ येऊन थांबतो आणि ती मुलं त्याला अंकल म्हणून हाक मारतात. त्यामुळे शरू हसू लागते आणि मग जयसुद्धा आता हा अंकल काय करू शकतो असं म्हणत त्या मुलांसोबत फुटबॉल खेळायला जातो आणि मग शरूसुद्धा त्यांच्यात सामील होते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.